कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही. आता थोडंसं पुढं बोलावं. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं. तो बहुतेक या महाराष्ट्रातलाच नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो, याचं तुकोबऱ्यांच्या नावाची भोपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. या तुकोबांची ख्याती काही वर्णा. थोडा परिहार देतो. मला मोठा खूप आनंद झाला. मधल्या काळामध्ये संकेत महाराजांचा मला फोन आला की आमच्या गुरुकुलावर शिबिर आहे. त्यानिमित्तानं कीर्तनाचा सोहळा आम्ही ठेवत आहोत. संस्थेचा वर्धापन दिन आहे. कारण ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्था, मिरढे तालुका फलटण जिल्हा सातारा, आणि या ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आहे ते आदरणीय गुरुवर्य माझे परममित्र सुनीलजी महाराज यादव यांनी पायाभरणी या संस्थेची केली. अनेक विद्यार्थी इथून घडवले मृदुंग वादनासाठी, कीर्तनासाठी, भजनासाठी, गायनासाठी. आणि तोच वसा, तोच वारसा, एवढं छानसं शिक्षण शिकून सुद्धा संकेत महाराजांनी मार्गे अंध्या सरसा पुढे देखणा ही चाले जैसा, अज्ञान प्रगटावा धर्म तैसा तो आचरोनी गा. वडिलांच्या करंगळीला हात दिला आणि वारकरी संप्रदाय करता आपली पाय त्याच्यामध्ये टाकला गेला. आणि म्हणून इथं आल्यानंतर विचार करतो की अभंग कोणता घ्यावा. कारण हा जरी कीर्तन महोत्सव असेल तरी काय सप्त्यातला जागराचा दिवस तर नाही. सांगावं काय. आणि सहज सुचलं म्हणून अभंग बोलून गेलो. खूप मोठा आनंद वाटला मला. कार्यक्रमाची तारीख घेतल्यापासून 3-4 वेळा मला फोन झाले. त्यांनी मला सांगितलं ती असं असं पुढं मोबाईल घेऊन असं असं बोला. ते तुम्ही पण लिहून दिलं आणि मलाही बोलायला जमत नाही तसलं, कारण मला ते जमतच नाही. पण तरी सुद्धा आज आणखीन सकाळी फोन आला, लोकेशन पाठवलेलं आहे, आपण कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावं. मी अगदी कार्यक्रमाच्या अगोदर 10 मिनिटं बरोबर इथं उपस्थित राहिलो. आणि इथं आल्यानंतर हा माहोल बघितला, खूप मोठा आनंद वाटला. एक एकाहुनी बळेरे अशी सगळी मंडळी, आदरणीय 2 चांगले या विभागातले युवा कीर्तनकार की ज्यांचा आवाज ऐकताना मंत्र मोहून जातं, माणूस मंत्रमुग्ध होतो, ते आकाशजी महाराज आणि गणेशानंदजी महाराज. मला खूप आनंद वाटतो. आणि त्यांच्यासोबत इंडियन आयडलला एक आपला वारकऱ्यांचा हिरा गेला, तो म्हणजे अविनाश महाराज जाधव. तुम्हाला टीव्हीला बघितलं खूप माझं हृदय भरून आलं होतं माहिती आहे का. वारकऱ्या म्हणजे याच्यामध्ये आपल्या बाकीच्या मराठी चॅनलचं वेगळं पडतंय हो. पण ते तुम्ही जे गेला तो चॅनलच वेगळा होता. आज पूर्ण जग बघत राहतो तो चॅनल. आणि अशा सुंदर चॅनलवरती मी गाण्याकरता गेला. मला खूप माझं हृदय भरून आलं. आणि गणेश महाराज आणि आकाश महाराज तुम्ही खूप छान कीर्तन करू लागला. मला सगळ्यांचे रिपोर्ट खूप चांगले येऊ लागले. माझा कृष्णा सारखा माझ्या पाठीशी लागतो की एकदा धुमाळ महाराजांचं कीर्तन ऐकायचं आहे, एकदा आकाश महाराजांचं कीर्तन ऐकायचं आहे. आणि तो दादा लवकरात लवकर योग आणायचा आहे. तर सांगितलं दादा एका वर्षाला रिटायरच होतो, ह्यांच्याच मागे फिरायचे आपण ऐकायला. मला खूप म्हणजे मुलं कौतुकास्पद आहेत. आणि याच्यापेक्षा एक सांगू का, त्यांच्याकडे नम्रता नावाचा खूप चांगला गुण आहे. असं आहे, वक्ता कोणीही होतं. नशीब मृदुंगासाठी श्री हरिभक्तीपरायण फड गुरुजींचे एक लाडके शिष्य शुभमजी महाराज कदम. मी परवा त्यांच्या कीर्तनामध्ये माझ्या बोलून गेलो की मागच्या आठवड्यात त्यांच्या गुरुजींनी माझं कीर्तन वाजवलं राजगुरुनगरला. मला खूप असा हात गोड आहे हो कीर्तन रंगवण्याची. संकेत महाराज त्याला बांधा की हो. ती काय करते बरं का,
ते शुभ महाराजांच्या जवळच येते. त्यांचा कसा इतका परिचय कणकीमुळे झाला का कशामुळे झाला तेच कळणार आहे. ते येते इथं कणिक खात बसते. या विठाला विठाला ते काही करत पण नाही. ते आलं तर येऊ द्यात. ऐका शुभम महाराज, खूप बरं वाटलं महाराज. आणखीन एक मुद्दा बोलू का मी? आकाश महाराज आणि गणेशानंद महाराज, राग नाही यायचा ना? बोलू का? गायकांनी कीर्तनं केलेली मला खूप आवडतात. मृदुंग वादकांनी कीर्तन करायची होय, कारण ही कला आहे ना ती त्यांच्याच हातून ऐकावी आणि गाणाऱ्यांच्या मुखातून कीर्तन ऐकावी. मला बरं वाटलं असा सगळा माहोल. संकेत महाराज तुम्ही खूप छान जमवला आणि आजच ज्यांच्या शिबिराची सांगता झाली ती या महाराष्ट्रातले एक रत्न पूजनीय गुरुवर्य लक्ष्मण तात्यांचे एक सदशिष्य श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज शेळके. पाठीमागच्या वर्षी महाराजांच्या संस्थेवर मी काला केला होता. खूप आनंद वाटला होता मला. बाळूमामांच्यावर असणारं तुमचं प्रेम आणि मामा म्हणजे एक अवलिया. सालाबाद प्रमाणे मामांच्या पुण्यतिथीला आदमापूरला मोठ्या उत्सवात माझं कीर्तन असते. मला खूप आनंद वाटतो आणि आजच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी मामांच्या तिथं भाकीत होतात त्या त्या गोष्टी घडत राहतात सगळ्या. आणि म्हणून मामांच्यावर लोकांचा इतका जीव बसला आणि जीव बसण्याचं एकमेव कारण मामा हे निष्ठावान वारकरी होते आणि इतर देवाला कोणत्या न मानता पंढरीच्या परमात्म्याला मानत होते मामा. हा खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि म्हणून मला बरं वाटलं तुम्ही आला सगळी मंडळी. आता बरीचशीच नावं घेतलं तर मी आता विसरून जाईन एखाद्याचं नाव वगैरे, असं माझ्याकडनं व्हायला नको. आणि पुन्हा म्हणायला का हे आमच्यात पुन्हा यायचे का नाही आमच्याकडे, माझं नाव घेतलं नाही, असं काय व्हायला नको. आणि महाराजांच्या संस्थेतली असणारी ही सगळी विद्यार्थी बाळ किती आहेत संकेतजी? 30 मुलं आहेत. हा मोफत सगळं 30 मुलांची संख्या मोफत. त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकाराचं मानधन घेतलं जात नाही. तुमची पण तशीच आहेत मुलं. किती आहे तुमच्याकडं? 35 मुलं आहेत. अनाथांची मुलं ही सांभाळतात, गोरगरिबांची मुलं सांभाळतात. रात्री ज्यांचं कीर्तन झालं आमचे गणेश महाराज डांगे, त्यांची शिक्षण संस्था आहे. त्यांच्याकडे 40-50 मुलं आहेत. लहान लहान मुलं. अहो एक पोरगा आईला नकोसं करतंय. घरामध्ये एक पोरग आईला नकोसं करते. आईचा मोबाईलच घेईल, आईचा मोबाईलच फोडल, गेम बघून दिली नाही म्हणून. पण इथं 30 मुलं सांभाळायची आणि त्यांच्या प्रकृतीपासून त्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या कलेपर्यंत जायचं, हा एक मोठा गौरव. आणि मला मोठं कौतुक वाटलं संकेत महाराज, बाबांचं आणि तुमचं मोठं कौतुक वाटलं की तुम्ही एकत्रामध्ये येऊन उभा राहून हा सगळा तुम्ही उत्सव सालाबाद प्रमाणे शिबिरांचा करता. ही बसलेली बाळं हीच आहेत का? ही समोर बसलेली म्हणजे संस्कार शिबिरासाठी आलेली ही सगळी बाळं किती लहान आहेत, किती लहान आहेत. मला खूप बरं वाटलं, हृदय भरून आलं. आणि या ग्रामस्थांची त्यांना असणारी साथ आणि पंचकृषीतून आलेला सगळा भाविक वर्ग, या सगळ्यांचं मी दर्शन घेतो. अभंग खूप छोटा आहे, अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. त्यानंतर आपणास प्रसाद घेऊन पुन्हा भारुडाचा कार्यक्रम ऐकायचे. गायकवाड महाराजांचा, आळंदीचे गायकवाड महाराज यांचा भारुडाचा कार्यक्रम तुम्हाला ऐकायचे. मी ज्यादा बोलणार नाही तुमच्यापर्यंत. मी आता इथून पुढं 8 वाजले, इथून पुढं बरोबर 1 तास राहिला माझ्या कीर्तनाचा, असं म्हणायचं. हो, मी 1 तास तुमच्या पुढे कीर्तन करणार आहे. 1 तासभर तुम्ही मला इतकी छान शांतता द्या, खूप छान. कुणाचा सिस्टीम वगैरे लावून घ्यायची असेल तर त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल. अरे सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त संत तुकोबांना व्हावी. या वारकरी संप्रदायाला मोठे महान संत मिळाले. एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. बहिणींनी म्हणावं ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला असे कळस. निळवराईंनी म्हणावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतून या. आणि तुकोबरांनी स्वतः बोलावं अनुरेणू या तुकडा तुका आकाश एवढा. एवढे मोठे महान श्रीमंत साधू संत तुकाराम महाराज. या वारकरी संप्रदायाचा मंत्र ज्ञानोबा तुकोबांचा झाला. याच्या पुढे बोलू. वारकरी संप्रदाय म्हणजे काय?
या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था उभा राहिल्या गेल्या. मग वारकरी संप्रदाय म्हणजे काय? गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे वारकरी संप्रदाय कळाला. कीर्तन करायला आली, मृदुंग वाजवायला आला, कीर्तन ऐकायला आली, पंगतीला बसायला आलं वारकऱ्यांच्या, म्हणजे वारकरी संप्रदाय कळाला असा मुद्दा नाही. बरं, वारकरी संप्रदाय हा अनेक तत्वांनी नटलेला वारकरी संप्रदाय आहे. माझा मुद्दा खूप महत्वाचा आहे, लक्षात असावा. अनेक तत्वांनी नटलेला वारकरी संप्रदाय आहे. पहिलं तत्व, अरे हा वारकरी संप्रदाय कधी वेदांना, वारकरी संप्रदाय वेदांना मानतो, हा मुद्दा आहे. क्रमांक 2, या वारकरी संप्रदाय कधी जाती धर्म मानत नाही. तू या जातीचा, तू त्या धर्माचा, तू लहान, तू थोर, तू नर, तू नारी असा मानणारा वारकरी संप्रदाय नाही. पुढं, या वारकरी संप्रदायामध्ये सकळांना भजन करण्याचा अधिकार दिलेला. सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, कलियुगी उदार हरीचा नाम, कलियुगी उदार हरीचा. सुंदर गंगा या वारकरी संप्रदायाला मिळाली, तिचं नाव चंद्रभागा. चंद्रभागेसारखं महान तीर्थ या वारकरी संप्रदायाला मिळालं. पुढं, या वारकरी संप्रदायाला एक दैवत मिळालं. ते दैवत एवढं छान आहे, बळिया माझा पंढरीराव, तो या देवांचा, तो या देवांचा देव, तो या देवांचा. बळिया माझा पंढरीराव, तो या देवांचा, तो या देवांचा देव, तो या देवांचा देव. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, तो या देवांचा देव, तो या देवांचा देव. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, तो या देवांचा देव, तो या देवांचा बळिया माझा पंढरीराव. नाही, आज चाली ऐकायच्या चांगल्यावर का शिवाजी महाराज. मी तुम्हाला प्रमाणात देत जाईन बरं का. होय. मी पुढे सरू का? चपात्याचा वास इथे मागे सरक तुम्ही सरक. बळिया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. जास्त सवय नाही ती मला, त्यामुळे कसं होतं ते, मला ते सवयच आहे पाठीमागून बोलायची. या वारकरी संप्रदायाला एक मोठं महान दैवत मिळालं. ते दैवत इतकं छान आहे, इतकं छान आहे हो. अरे त्याच्याकडे तुम्ही कधी पण जा, तो तुमच्याकडे कधी विषम दृष्टीनं पाहतच नाही. तुम्ही त्याच्याकडे कधी पण जा, तो कधीही तुमच्याकडे विषम दृष्टीनं पाहत नाही. तुकोबाराय म्हणतात, सुंदर ते ध्यान, भगवंताच्या विटेवर तू उभा राहिलायस. ज्ञानोबरांची ओवे अर्धोन मिलित डोळे, देवा तुझे डोळे अर्धे झाकलेत आणि अर्धे डोळे मिटलेत. सताड उघडे पण नाहीत आणि घट्ट झाकले पण नाहीत, आणि अर्धे डोळे झाकल्यामुळं देवा तुझ्या दृष्टीमध्ये समता आहे. कीर्तनकार आला, पकवाजी आला म्हणून समदृष्टी झाली, आणि गळ्यात तुळशीची माळ नाही किंवा असाच कोणतरी आहे म्हणून दृष्टीमध्ये समता आली, असा तो देव नाही. अरे या जगाच्या पाठीवर एक असं महान दैवत आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या पंढरपुरामध्ये. व कधी पण जावं आणि त्याच्या पायाला मिठी मारावी आणि दर्शन करून यावं. तुम्ही हरिद्वारला जा, तुम्ही ऋषिकेशला जा, केदारनाथला जा, बद्रीनाथाला जा, रामेश्वराला जा, कुठं पण जा, तुम्हाला कुठल्याही देवाचं पायाचं दर्शन कधी घडत नाही महाराज. पण आम्ही जातो, आम्हाला फिरायची सवय आहे ना, आम्ही दर्शनाकरता जात नाही. आम्हाला फक्त पॉम्पलेटच कुणातरी मिळावी, 27,000 रुपये मध्ये स्लीपर कोचनी,
2 वेळचं जेवण, 1 टायमाचा नाश्ता, 1 टाइमचा चहा, बाकीचा खर्च तुमचा तुमचा. मी कोणाला नावं ठेवतो असा मुद्दा नाही महाराज, आणि मला ठेवायची सुद्धा नाही. फक्त आम्ही जाणारी माणसं पैसा खर्च करून आमची तिथं तत्परता काय आहे हे थोडं पाहत नाहीये. गोंदवलेकर बाबांचं चरित्र वाचलं आणि बाबांच्या चरित्रामध्ये शिवाजी महाराज मला असा उल्लेख वाचता आला की गोंदवलेकर बाबांनी स्वतःचा वाडा विकला आणि तीर्थयात्रा केल्या. गोंदवलेकर बाबांनी हो स्वतःचा वाडा विकला आणि तीर्थयात्रा केल्या. मग आता ज्ञानोबराय म्हणतात हे मृत्युलोकीचे उपराटे. आता थोडं उलट चाललं, तो उल्लेख मी करत नाही, आता तो उल्लेख मी करू शकत नाही. आपण ऐका खरं हो, या जगाच्या पाठीवर इतकं छान दैवत आहे, अरे ज्याच्या दृष्टीमध्ये कधी समताच विषमता आलीच नाही, कधीच नाही. त्या मंडळींना माहित आहे. अजून पुढे येऊ का? नको, दात हलते ती माझं. जर ठटला बिटला तर उद्या भरून कोण द्यायचं ते. मी नोकरी करतो. पस्तीस 36 वर्ष होऊन गेली. महाराष्ट्र शासनानं मला असं सांभाळलंय. अतिशय वेळेत पगार मिळतो मला. मी असाच कार्यक्रम कुर्डुवाडीच्या जवळ कुठंतरी लवकर सकाळी लवकर निघालो. 9:45 ऑफिसला आलो, मास्टरला सही केली, पळतच निघालो गाडीकडे. मला गडबडीत निघावं म्हणून एवढ्यात माझ्या पाठीमागे एका मित्रानं मला मोठ्यानं हाक मारली, बुवा. बुवा या शब्दाचं वाटोळं आमच्या भागानं खरं केलं. त्याची किंमत तर ठेवली नाही बुवाची, अजिबात अजिबात. हा, आणि त्यातल्यात महिला मंडळ तर अतिशय त्यातलं तत्परता. पोरग खूपच रडायला लागलं तरी मोठ्यांमध्ये, गप नको रडू, आलाय बुवा. त्या दिवसापासून त्याला अलर्जी आहे इकडची. पण नशीब तुम्ही ही शिबिर चालू केली म्हणून या लोकांना कळू तरी लागलं वारकरी संप्रदाय म्हणजे काय. हा, मला मोठ्यानं ओरडला, बुवा. मी म्हणलं काय रे, आज गडबड आहे. म्हणजे निघाले वाराशी साईडला कार्यक्रमाला. मग इतक्या लवकर? अरे वाह्या पंढरपूर मार्गे प्रवास, जाता आता देवाचं दर्शन घडेल म्हणून मी निघालोय. तो म्हणला, एक बोलू का? म्हणे काय? मी येऊ का पंढरपूरला? गाडीत जागा आहे का तुमच्या? मी म्हणलं गाडी मोकळीच आहे, बैस. गाडीमध्ये बसला. पण याचं कधी? म्हणलं पहाट होईल याला. चालेल म्हणला आणि लगेच गाडीत बसला की फोन काढला आणि बायकोला पहिला फोन केला, हॅलो. आता गाडीच्या काचा बंद, तिचा आवाज येत होता मला. तो बायकोशी बोलतोय, हॅलो. ती म्हणते काय हो, लगेच फोन केला, आत्ता पोहोचला नाही तूच? अगं एक सांगायचे. म्हणे काय? आमच्या ऑफिसमधले बुवा पंढरपूरला निघालेत. बरं मग त्यांच्यासोबत मी पंढरपूरला निघालोय. ती म्हणते काय बोलता? म्हणे हो, आणि माघारी पहाटे पहाटे येणार, काही हरकत नाही, सावकाश जावा. ती बोलते बरं का, खूप छान बोलते. सावकाश जावा, डबा खा, वेळेत या, काळजी घ्या तब्येतीची. कारण एकमेव तेवढीच आहे ती काळजी करणारी आहे, कारण तिला पगार घ्यायचा असतोय. खूप काळजी करते ती. असू दे, बसू द्या त्याला. नाही, मुलं येत नाही इथं, सवय आहे. आणि रोज ते वाचतं ना, त्यामुळं छान आहे. ती मग अशी छान बसलं होतं, ते एका पोरानं त्याला उचललंच एकदम. जरा येऊ दे पुढे जरा थोडस. विठाला 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 मुद्दा सांगायचा एवढा मोठा. म्हणजे देवाच्या दृष्टीमध्ये विषमता आली असा मुद्दा नाही. माझ्या देवाची दृष्टी समच आहे. आणि इतकंच नाही तर विठेवरचा जो माझा परमात्मा आहे, हो, जे जे भक्त आले त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करतोच, पण जे नाहीतच आले त्यांची वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, 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 वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू ताता
पाहे उभा भेटीची आवडीची वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. आणि या शेवटचा मुद्दा बोलतो मंडळी अभंगाला येतो. या वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली ती ज्ञानोबांच्या रूपानं आणि बाप मिळाला तो संत तुकोबांच्या रूपानं. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी. अशी सुंदर माय या वारकरी संप्रदायाला एक आई म्हणून मिळाली. ऐका खरं. अरे आई वेगळी माता वेगळी आणि माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. अशी सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाची आई आहे. वेदशास्त्र देती ग्वाही ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानबाई म्हणती ज्ञानाबाई
ज्ञानबाई या वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली, ती ज्ञानाबाईच्या रूपाने. प्रमाण पाहून घ्या. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. याच ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय अनेकदा जी नावाचा शब्द देतात. जी जी हे लक्षण नम्रतेच आहे. ज्ञानोबराय इतके शांत आहेत, इतके शांत आहेत, इतके शांत आहेत. शांतीचं लेणं ज्ञानोबांना म्हणावं. पण याही पेक्षा पुढे एक सुंदर वाक्य वैकुंठवासी सरलाताई बाबर बारामतीच्या ताई एक छान वाक्य सांगायच्या. ज्ञानोबराय इतके शांत आहेत, शांतीला सुद्धा धक्का लागेल इतके शांत आहेत असं म्हणायचे. शांतीला सुद्धा धक्का लागेल. म्हणून ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरीतले एक मला पुस्तक एकाचं मला वाचायला मिळालं. त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या नावाचं पुस्तक आहे. ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. काय मंत्रविद्या आहे? त्यांनी असा उल्लेख केला, ज्याला मणक्याचा त्रास आहे बरं का, ज्याला मणक्याचा त्रास आहे त्यांना 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या तथा नमो विशद बोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया अशा ज्या पहिल्या 5 ओव्या आहेत, ज्याला मणक्याचा विकार आहे अशा माणसांनी 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्याचे पाठ दिवसातून 5 वेळा केले तर 1.5 महिन्याच्या आत त्याचा 50% मणक्याचा आजार बरा होतो. ही ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी सांगते. मंत्राने अग्नी पेटतो आणि एका दगडाच्या देवामध्ये ब्राह्मण मंडळी मंत्रानं प्राण देतात. मग माझ्या ज्ञानोबांच्या मंत्रानं, माझ्या ज्ञानोबरांच्या मंत्रानं आजार बरे होत नाहीत का असा उल्लेख असावा. त्याच्या पुढे बोलावं. एका खरं या वारकरी संप्रदायाला एक बाप मिळाला, तो तुकोबांच्या रूपात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. पतित कीर्तिमान कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार दयाकर अवतार अवतार दयाकर रे, अवतार या श्रीमंत संत तुकोबरांच्या गोड अशा गाथामध्ये कायभंग स्वार्थी जीवा करता, परार्थी जीवा करता, नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, भारुड, गवलनी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहतो ना आपण. याच गाथ्यामध्ये एक संत नावाचं मोठं छानसं प्रकरण आहे. तुकाराम महाराज वर्णन करतात त्या संतांचं. वर्णन करणारे तुकाराम महाराज आणि ज्यांचं वर्णन आहे ते संत. असा अभंग गोड आहे. अभंगामध्ये वर्णन संतांचं आणि वर्णन करणारे संत. अभंगामध्ये संतांनी संतांचं वर्णन करावं का, ते ए रागबाळ्याचे काम नव्हे. अरे व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा. मित्रानं मित्राचं, भावानं भावाचं, नवऱ्यानं बायकोचं. हो, व्यवहारातलं वर्णन हे व्यवहारामध्ये असावं. त्याला संतांचं वर्णन करता येणं कठीण आहे. एक 5-7 बायका एकत्रामध्ये आल्या आणि त्यातली एक बाय म्हणते, तुला माहित आहे का ग? म्हणे काय? आमचे हे कामावनं सुटले आणि एसटीतनं खाली उतरून घरी येताना
कुत्र सुद्धा आडवं जात नाही असा दरार आहे त्यांचा. याचं नाव वर्णन आहे. हा हो, याचं नाव वर्णन आहे. मालक आमच्या घरी येताना कुत्र सुद्धा आडवं जात नाही हा त्यांचा दरार आहे. त्या बायका तोंडाकडे बघता बघता एक बाई मोठ्यानं हसली आणि म्हणजे ए हिचं काय ऐकू नको ग म्हणे. का हिचा नवरा बेवडा आहे, रस्ता पुरत नाही चालायला, कुत्री सुद्धा घाबरतात. व्यवहारातलं वर्णन हे व्यवहारामध्ये असावं. संतांचं वर्णन करण्याकरता प्रमाणच पाहिजे असेल तर भक्तांचा महिमा भक्तची जाणती आणि याही पुढे बोलावं. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. ऐका तरी कर काही बाधक मंडळी. हो, त्रिविधाच्या तापानं तापलेली आणि संसाराच्या दुःखानं दुखवलेली ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थाची कटुता होती त्या जीवाला परमार्थ गोड लागला आणि असा एक वर्ग परमार्थ करता मन धाव घेत असताना तुकोबरायांच्या पर्यंत पोहोचला आणि तुकोबरायांना म्हणू लागला आणि तुकोबराई त्यांना उत्तर देऊ लागले. करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणाभे. महाराज म्हणतात धावा धावी करू नका. मग काय करू? या भगवान परमात्म्याच्या चरणाशी तुम्ही चित्त लावा. एकाने विचारलं का हो महाराज, या देवाच्या चरणाशी आम्ही चित्त लावलं आम्हाला मिळेल काय? माझ्या तुकोबरायांचं उत्तर इतकं त्यासाठी छान आहे. मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय माय बाप घेईल ताप हिरवणी. अरे माझा बायबाप काय करतो? तुमचं ताप दैन्य दारिद्र्य दुःख हिरावून घेतो आणि सुखच सुख तुमच्या पदराला देतो. तुकोबराने विचारतात ही लोक, महाराज हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुकोबराय म्हणतात मीच बोलतोय. आलो याच कारण असेल, याच्यापेक्षा वेगळं कोणतं काम नाही. मग महाराज याच्यापेक्षा वेगळं सांगा ना की जेणेकरून आमचा परमार्थ गोड घडेल. तुकोबराय म्हणतात याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला संत सान्निध्य करावं लागेल. एकाने विचारलं महाराज हो संत सान्निध्य करू? नाही असं नाही. संत म्हणावं कोणाला? संत भेटतील कुठं? संत असतात कसे? म्हणे तुम्हाला काय माहित? अजिबात नाही. मग ऐका एक काम करा. म्हणे काय? तुम्ही खाली बसा, तुम्ही खाली बसा. याचा अर्थ तुकोबराय म्हणतात ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. याचा अर्थ तुकोबरायांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता खाली बसा, मी उभा राहतो, मी सांगतो, सांगणाऱ्यानं उभं राहावं आणि ऐकणाऱ्यांनी बसावं. मग सांगा ना महाराज. तुकाराम महाराज अभंगाचं पहिलं चरण. अरबकाचे साठी अरबकाचे साठी अरबकाचे साठी अरबकाचे
अभंगाचे साठी पंते हाती धरली पाटी. तुकाराम महाराज या अभंग असा गोड आहे बरं का मंडळी. या अभंगाचं द्वितीय चरण हे अभंगाचा सिद्धांत आहे. एका सिद्धांत करता तुकाराम महाराज दृष्टांत 3 मांडत आहेत. याचा अर्थ असा होतो, अभंगाचं द्वितीय चरण हे सिद्धांताचं चरण जर असेल तर या अभंगाचं ध्रुवपद हे दुसरं चरण आहे. सिद्धांताचं जे चरण असेल त्याला ध्रुवपदा चरण असं म्हटलं जातं. काही अभंग असे पण आहेत की त्याला ध्रुवपदच नाही, असे सुद्धा काही अभंग आहेत. हा 27 अभंगाचा हरिपाठ, ध्रुवपद मात्र एकच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हो, हा त्याचा सिद्धांत आहे त्या सगळ्या विषयाचा. तसा अभंगातला पहिला दृष्टांत आहे तो एका छोट्याशा बाळाचा. आणि पंते हाती धरली पाटी. पंथ म्हणजे शिक्षक, पंथ म्हणजे गुरुजी असा अर्थ आहे. तुकोबरांच्या काळामध्ये त्यांना गुरुजी किंवा शिक्षक असा शब्द प्रचलितमध्ये नव्हता प्रचलित. हो, त्यांना पंथ असं, शिकवणाऱ्यांना पंथ असं म्हणायचे, पंथ. आणि याचा खरा अर्थ मला जो मिळाला बरं का, शिवाजी महाराज, आमच्या खटाव तालुक्यामध्ये शिरसवडी नावाचं गाव आहे. शिरसवडी संत शेखोबा दादांची समाधी आहे, संजीवन समाधी. संत शेखोबा दादा हे वंजारी समाजाचे एक मोठे महान संत होऊन गेले. वंजारी समाजाचे मल्लाप्पा वास्करांची त्यांना माळ होती. या महाराष्ट्र भूमीला हो वारकऱ्यांच्या मध्ये पहिली फड परंपरा जी निर्माण झाली ती वास्करांची झाली गेली. मल्लाप्पा वास्करांच्या गळ्यामध्ये तुकोबऱ्यांचा विना आला म्हणजे वास्कर हे घराणं विद्यावंशज झालं गेलं. आणि मल्लाप्पा वास्करांची माळ संत शेखोबा दादांच्या गळ्यामध्ये त्या काळामध्ये पडली गेली. दादा विठोबाचे एवढे निस्सीम भक्त झाले गेले, एवढे भक्त झाले गेले. आणि सातारला जी राजगादी आहे ती छत्रपती शाहू महाराजांची गादी आहे. जलमंदिर जिथं आता उदयनराजे महाराज राहतात ती गादी शाहू महाराजांची गादी. आणि त्या गादीला पूर्वी कीर्तनं चालायची आणि ती कीर्तनं वारकरी संप्रदायाची असायची. आणि त्याच्यामध्ये संत शेखोबा दादांचं कीर्तन असायचं, दादांचं. आणि दादांचं कीर्तन एकदा राजवाड्यामध्ये रंगाला आलं. स्वतः महाराज साहेब पुढे कीर्तना करता बसलेत. टाळकरी वास्करांच्या फडावरचे टाळकरी भरपूर. हो, फडकऱ्यांचं कीर्तन म्हणजे टाळकरी भरपूर. आणि कीर्तन असं दादांचं रंगाला आलं आणि चालू कीर्तनामध्ये असा हात चोळला गेला दादांनी. पण कीर्तन चालूच होतं त्यांचं. कीर्तन झालं, आरती झाली, लोक दर्शना करता आली. आणि नंतर शेवट अगदी राजेसाहेब दर्शना करता दादांच्या आले. खाली वाकून दादांचं दर्शन घेतलं, हात जोडले आणि महाराज राजेसाहेब बोलू लागले, दादा हो कीर्तन मोठं आज छान केलं, अभंग अगदी चांगला निवडला, ऐकाय मिळालं. पण दादा एक विचारू का? म्हणे काय? चालू कीर्तनामध्ये तुम्ही असा हात का चोळला? मोठी माणसं कीर्तन ऐकताना इतकं बारकाईने ऐकतात. हा दोष नाही तुमचा, पण हात का चोळला? याचा अर्थ नारदाची गादी ही प्रबोधनाची गादी आहे, ही अभिनयाची गादी नाही. याच्यामध्ये एवढा सुद्धा अभिनय चालत नाही. दादा हात का चोळले हो? म्हणून दादांनी आपले असे हात पुढे केले तर हात काळे मिट्ट पडले होते आणि मोठे मोठे पांढरे फोड आले होते हाताला. महाराज साहेब चकित झाले, दादा हे काय हो? काही नाही हो, इथं तुमच्याकडे कीर्तन चाललंय राजवाड्याला. आणि सहज नजर गेली पंढरपूरला, हो राहुळामध्ये. आणि कोण एक भलाग्रस्त हो देवाची सिधारती करताना असा ओवाळत होता आणि डोळे झाकून आरती ओवाळत होता. डोळे झाकल्यामुळं त्याचा तोल पुढं 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 गेला आणि अचानकपणे त्यातली एक ज्योत देवाच्या शेल्याला लागली आणि शेल्यानं पेट घेतला. अहो नशीब मी तिथं होतो म्हणून तो विझवला मी. महाराज साहेब चकित होऊन बघताय, दादा तुमचं कीर्तन चाललंय साताऱ्याला. अहो खोटं नाही तुम्हाला मी सांगतो. रातोरात माणसं पंढरीकडे निघाली आणि काकड आरतीच्या वेळी पोहोचली आणि विचारलं, सांगितलं आम्ही सातारावरून छत्रपती शाहू महाराजांच्या गादीवरून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. रात्री काय अनर्थ घडला का हो? म्हणे हा, अहो रात्री आरती करता करता देवाच्या शेल्याला ज्योत लागली आणि शेल्यानं पेट घेतली. पण नशीब हो साताऱ्याचे शेखोबा दादा इथं असल्यामुळं तो अनर्थ टळला गेला. ते शेखोबा दादा इतके महान संत होते. त्या दादांच्या चरित्रामध्ये पंथ नावाच्या शब्दाचा मला उल्लेख आला आणि म्हणून मला बोलावंसं वाटतं. कारण एक सांगू, तसा
आपला सातारा जिल्हा हा खूप महान जिल्हा आहे. आता तुम्ही पुणे जिल्ह्यात असाल नाही का, जमलंच. तुम्ही सातारा जिल्ह्यातले, ते पुणे जिल्ह्यात, तुम्ही सोलापुरातले. मला खूप अभिमान आहे बरं का, आमच्या जिल्ह्याचा नाही पण सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचा खूप मोठा अभिमान आहे. याचं कारण जगाचा बाप सोलापूर जिल्ह्यात आहे, जगाचा बाप सोलापूर जिल्ह्यात आहे. आणि एक सांगू, पुणे जिल्ह्याचा अभिमान एकच, पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये सोपान काका आहेत. खूप अभिमान वाटतो. आणि मग आता मी काय म्हणावं म्हणून सहज बोलून गेलो पुण्यामध्ये परवा. मी सातारा जिल्ह्यातला आहे, मला खूप मोठा अभिमान वाटतो. हैबत बाबा माझ्या जिल्ह्यातले असं तिला सांगितलं. हैबत बाबा माझ्या जिल्ह्यातले. जाऊ दे, मला मुद्दा नाही, मला इथं बोलायचा तो खूप महत्त्वपूर्ण मुद्दा बोलायचा. या जिल्ह्यातला एक अभिमान की खूप महान संत या जिल्ह्यामध्ये होऊन गेले, खूप महान. आता आमच्या आकाश महाराजांना किंवा धुमाळ महाराजांना, अविनाश महाराजांना यातली काही कल्पना आहे का नाही मला माहीत नाही, पण मी जरा जुना माणूस आहे म्हणून थोडंसं मला माहीत आहे की पूर्वी मामासाहेब दांडेकरांच्या अगोदर कीर्तनामध्ये संगीत नावाच्या विषयाला जास्त किंमत नव्हती. पण मामासाहेबांच्या सोबत या सातारा जिल्ह्यातलं एक रत्न उभा राहिलं गेलं टाळ घेऊन. त्यांचं नाव आहे वैकुंठवासी खाशा बापू कोकाटे, हे त्यांचं नाव आहे. आणि बापूंची चाल पहिली होऊ लागली आणि मामासाहेबांना संगीताचं इतकं वेड लागलं, इतकं वेड लागलं. आणि कीर्तनामध्ये संगीत नावाचा विषय जो खरा आला तो मामासाहेब दांडेकरांच्या पासून आला. त्याच्या अगोदर खूप कमी होता, खूप कमी होता. मला पंत नावाच्या शब्दाचा अर्थ गवसला. दादांच्या चरित्रामध्ये पंत म्हणावं कोणाला, पूर्वीचा काळ, पाटलांचं राज्य गावागावात. कोणतरी ब्राह्मणांनी गावामध्ये यावं आणि पाटलांच्या वाड्यापुढे उभा राहून हात जोडावे. पाटील, या गावातली 4 पोरं देता का, त्यांना अंकगणित शिकवतो, त्यांना लिहायला वाचायला शिकवतो. अरे त्या काळामध्ये शिक्षणाला किंमतच नाही. एखादं 2 पोरगं मिळायचं आणि तेवढंच काहीतरी धान्य मिळावं म्हणून त्यांनी त्या बाळाला शिकवत राहायचं. अशी अनेक गावातली मुलं शिकवायची, सगळी पोरं एकत्रामध्ये करायची आणि तालुक्याला आणायचं आणि त्यांच्याकडनं परीक्षा द्यायची, त्या मुलांच्याकडनं द्यायची. त्यांना पंथ नावाचा शब्द, त्यांनी काय करावं, हातामध्ये पाटी घ्यायची, त्या बाळाचा हात हातामध्ये घ्यायचा, अननसाचा, मक्याचा, अंकाची आणि अक्षरांची त्या बाळाला ओळख करून द्यायची. त्या पंथानी त्या पाटीवर त्या बाळाचा हात धरून अनेकदा गिरवायचं, अनेकदा गिरवायचं. त्यांना चांगलं लिहिता वाचता येते हो, पण त्या बाळाकरता इतकं लहान व्हायचं, इतकं लहान व्हायचं. संत माझे इतके लहान झाले, किती व शिकवाल मज वेळोवे. गुरुजनांनी इतकं लहान व्हायचं बाळांच्या करता, संतांनी सुद्धा तितकं लहान व्हायचं या साधकांच्या करता. संत खूप मोठे पण लहान व्हायचं त्यांच्या करता. का तर ही सगळी शिकली पाहिजे. आणि पूर्वीच्या काळच्या शाळा खूप छान होत्या, जुन्या काळच्या शाळा खूप चांगल्या होत्या. कारण एक इयत्ता 1ली ते 4थीचा वर्ग एकाच गुरुजींनी शिकवायचा. आता 1लीला 4 तुकडे आहेत, एकाच गुरुजींनी शिकवायचं 1ली ते 4थीचा वर्ग. दप्तर पण ज्यादा नाही, एक पाटी फक्त, एक पाटीने एक पेन्सिल आणली की चालायची. ती पेन्सिल एवढा तुकडा असायचा, ती पळता पळता पाटी पडायची, ती पाटी फुटायची. तेवढाच तुकडा पाटीचा घेऊन शाळेत जायचं, तरी गुरुजी रागवायचे नाहीत, एवढं तरी घेऊन आलायस. आणि त्याच्यावर तिरक 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 लिहित बसायचं. मग हळूहळू हळूहळू त्या पाट्या लय फुटायला लागल्या, म्हणून थोडासा बदल झाला आणि पत्र्याच्या पाट्या आल्या. तुम्ही नसत्याला वापरल्या, पत्र्याच्या पाट्या आल्या. पत्र्याच्या पाट्या फुटत नव्हत्या अजिबात. किती पण लिहा, पण लिहून 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 पुन्हा त्याचा रंग निघून जायचा आणि त्या नुसता पत्र राहायचा, त्याच्यावर पाटी पेन्सिल उठायची नाही. मग ती पोरग बिघडायचं आणि घरात आईला सांगायचं, आई हे पाटी, ह्याच्यावर काय लिहिता येत नाही आता मला बघ. मग ती पाटी फेकून द्यायचं. मग त्यानं फेकून जरी दिली तर आई त्याची मोठी हुशार. फेकून दिली तर त्याला उपयोग मात्र करायचीच कुठं का होईना, पण मोठी आई हुशारच त्या काळातली ती असायची. अशा सुंदर शाळा होत्या. आता तशी शाळा नाही राहिली अजिबात. एक गुरुजी त्या बाळाला घडवायचे, त्या बाळाला शिकवायचे. अरे याच ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय सुनीलजी महाराज आणि संकेतजी महाराजांनी हेच केलं. एका पंथाप्रमाणे काम केलं,
एका संतांच्या प्रमाणे काम केलं. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. ज्याप्रमाणे संतांनी या जगतापुढं क्रिया कराव्या तशा अनेक बाळांच्या पुढं सुनील महाराज आणि संकेत महाराजांनी क्रिया करायच्या. तसं नाचायचं, तसा पाऊंड धरायचा. पण एक सांगू, अरे एका दृष्टांतामध्ये माझ्या संतांचं, माझ्या तुकोबऱ्यांचं कधी पोट भरलंच नाही. म्हणून दुसरा दृष्टांत मांडला, ते अभंगाचं 3रं चरण आहे. बालकाचे चाले बालकाचे चाले बालकाचे चाले बालकाचे चाले बालकाचे चाले काय टाळ वाजवा बालकाचे चाले 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 माता जननी पाऊल घाली माता जननी पाऊल घाली पाऊल घाली तैसे संत जगी 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 बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. अरे एक आई आपल्या बाळाला चालवायला शिकवताना, एक आई आपल्या बाळाला चालवायला शिकवताना जी क्रिया करते ना, ती खूप छान सांगतायत. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. हो, त्याची क्रिया मोठी छान आहे. त्याला चालवायला शिकवताना आईनं त्या बाळापुढं असं वाकावं, त्या बाळाचा हात आपल्या हातात धरावा आणि आईनं पाठीमागं चालावं आणि बाळानं आईकडं चालावं. त्याला आईचं लक्ष त्या बाळाच्या चेहऱ्याकडे नाही, आईचं लक्ष त्या बाळाच्या पावलांकडे आहे, पावलांच्याकडे. हो, याचं एकमेव कारण, हो आई बघते माझ्या बाळाचा पाऊल किती मोठा पडतो. जेवढा पाऊल पडतो तेवढाच आई पाऊल मोठा टाकते. न जाणो आई म्हणते, याच्यापेक्षा माझा मोठा पाऊल पडला तर माझं बाळ पडेल, याची जाण फक्त आणि फक्त एका आईला आहे. हा, आई बाळाला चालवायला शिकवते. संत या जगताला चालवायला शिकवतात. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरी. आमच्या आईनं आम्हाला चालवायला शिकवलं, चालवायला शिकवलं. आळंदी पासून पंढरी पर्यंत आणि देहू पासून पंढरी पर्यंत एका मृदुंगाच्या तालावर, एका मृदुंगाच्या तालावर ज्ञानोबा तुकोबांचा गजर सुरू झाला रे झाला की माझ्या प्रत्येक वारकऱ्यांचा उजवा पाऊल पुढं पडतो आणि डावा पाय पाठीशी. अरे म्हणून सुनील महाराजांनी आणि संकेत महाराजांनी उभा केलेलं हे शिबिर आहे. टाळी वाजवा त्यांच्या करता एकदा. अरे माझ्या मुलांना कळालं पाहिजे, ओ माझ्या माऊलीनं सांगितले उजवा पाऊल पुढं आणि डावा पाय पाठीशी टाकायचे. एक आई आपल्या बाळाला चालवायला शिकवते, संत या जगताला चालवायला शिकवतात. आणि म्हणूनच हे शिबिर उभा केलं या दोघांनी. आई झाले आणि दोघं बापही झाले. बाळांना लिहायला वाचायला शिकवतात, बाळांना चालायला शिकवतात. आणि इतकंच नाही, व त्याच्याबद्दल कोण्याही प्रकारचा स्वार्थ नाही. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, त्यातला कोणता स्वार्थ नाही. एका नावेप्रमाणे
ते निस्वार्थी आहे. तुका म्हणे नाव 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 तुका सोबत खाऊ द्या, प्रेम द्या, शब्द द्या असं काहीच म्हणत नाही. तैसे संत जगी, तसे माझे संत आहेत. त्याप्रमाणे ही ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्था आज 30 मुलांचा सांभाळ करताना ही मंडळी कोण्याही प्रकारची त्यांच्याकडून देणगी न घेता एक अतिशय उत्कृष्ट ही संस्था ही मंडळी चालवतात. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज, संकेतजी महाराज, मला खूप यादव मंडळींचा ह्या अतिशय कृष्ण कुळातली ही सगळी मंडळी, यादव कुळीचा कुळदिवा ही कृष्ण कुळातली ही सगळी मंडळी यांचं मला खूप कौतुक वाटलं. मला निमंत्रण दिलं या कार्यक्रमाचं आणि आजचा शेवट आहे. तदनंतर अतिशय उत्कृष्ट बारोडाचा कार्यक्रम होईल. अतिशय दिग्गज त्या निमित्तानं कलाकार मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा ऋण व्यक्त करतो. शिवाजी महाराज आदी सगळी मंडळी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याला इथं विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नारायण.